हिंदी भाषेला आपला विरोध आहे का? तर तो असायचं कारण नाही. उलट हॉलिवूडच्या पाठोपाठ जगाच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्याचा डंका आहे ती फिल्मसृष्टी बॉलिवूड या महाराष्ट्रामध्येच विकसित पावली. अमिताभ बच्चन आणि त्यांच्यासारखे दशकानुदशके राज्य करणारे सिनेतारे याच महाराष्ट्रामध्ये आले, मोठे झाले, नामवंत झाले. त्याचं दुःख कुणाला नाही, उलट सगळ्यांना त्याचा अभिमानच आहे. पण ज्या वेळेस मराठी भाषेचा गळा घोटण्याचा प्रयत्न मोरारजी देसाईंनी पहिल्यांदा केला आणि नरेंद्र आणि अमित ही जोडगोळी आज दुसऱ्यांदा करते, त्यावेळेस आपण जागरूक राहण्याची गरज आहे. आज निश्चितपणानं उद्धवजी आणि राजसाहेब आणि त्यांच्या पाठोपाठ शरद पवार असतील, काँग्रेसची नेते मंडळी असतील, अगदी उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा देखील मराठीच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भाषा, स्पष्ट भूमिका या ठिकाणी व्यक्त करत असताना साऱ्या महाराष्ट्रातली मराठी जनता मूर्ख आहे असं समजत देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार सांगतायत मराठीची सक्ती नाही. पण दुसरी भाषा शिकायची असेल तर 20 मुलं असली पाहिजे. याचा सरळ सरळ अर्थ आहे मराठी आणि हिंदी तुम्हाला शिकावीच लागेल. मराठीची सक्ती महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून असलीच पाहिजे, ही राज्यभाषा आहे. पण हिंदीची सक्ती या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर करण्याचं कारण नाही. कलावत साहेबांनी सांगितलं ते सत्य आहे की ज्या लहान मुलांचा मेंदूच्या विकासाचा जो कालखंड आहे साधारण 11 ते 12 वर्षापर्यंत, त्या काळामध्ये आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतलं तर मुलाची प्रगती ही जास्तीत जास्त चांगली होते, त्याला जास्त आकलन